गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण मॉर्फोलॉजिकल वर्ड फॉर्मेशन प्रोसेस ज्या आहेत त्याच्या माध्यमातून नवनवीन वर्ड्स कसे तयार होतात हे बघणार आहोत. तर त्यातली पहिली प्रोसेस म्हणजे अफिक्सेशन, ज्याच्यामध्ये प्रिफिक्स आणि सफिक्स यूज केले जातात. एक एक्झाम्पल घेऊयात आपण. मी रूट वर्ड घेते आणि त्याच्यापासून वेगवेगळे शब्द कसे तयार होतात हे तुम्हाला मी दाखवते. आपला रूट वर्ड आहे ऍक्ट. आता हा बेसिक वर्ड आहे, रूट वर्ड आहे, ज्याला आपण फर्दर डिवाइड नाही करू शकत, त्याला आपण रूट वर्ड म्हणतो. आता ह्याला जर मी बघा सफिक्सेस ऍड केले, ऍक्टला IVE लावलं, इट बिकम्स ऍक्टिव्ह. त्यालाच मी LY लावलं, ऍक्टिव्हली. बघा, ऍक्टला परत मी ION लावलं, ऍक्शन. बरोबर. त्यालाच मी प्रिफिक्स लावलं, इन, देन इट बिकम्स इनॅक्ट. किंवा ऍक्टिव्हला मी इन लावलं, इनॅक्टिव्ह. म्हणजे बघा, ऍक्ट हा एक शब्द आहे, त्याच्यापासून तयार झालेले शब्द बघा, ऍक्शन, ऍक्टिव्ह, ऍक्टिव्हली, देन इनॅक्ट, इनॅक्टिव्ह. आणि आणखीन एक शब्द तयार होऊ शकतो ज्याला मी ऍक्टला जर OR लावलं, देन इट बिकम्स ऍक्टर. म्हणजे एक शब्द आहे, त्याच्यापासून एवढे सगळे शब्द तयार होतात आणि हे शब्द तयार होण्याच्या पद्धतीला आपण वर्ड फॉर्मेशन प्रोसेस असं म्हणतो. तर असं तुम्हाला मी एक शब्द देते ज्याच्यापासून नवीन शब्द तयार करून तुम्ही काय करायचंय, मला कमेंटमध्ये सांगायचंय. तुमचा शब्द आहे सक्सेस, ज्याला तुम्हाला प्रिफिक्स आणि सफिक्स अटॅच करून कमेंट बॉक्समध्ये नवीन शब्द लिहून मला पाठवायचे. फॉलो दिस चॅनल फॉर बेटर इंग्लिश. थँक यू.